नमस्कार मंडळी, आज आपण कुबेर देवताबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. हिंदू पुराणानुसार कुबेर हा यक्षाचा अधिपती समजला जातो. माता लक्ष्मीप्रमाणे कुबेराचेही महत्त्व आहे. हिमालयातील अलकापुरी ही कुबेराची नगरी होय. कुबेराबद्दल जैन आणि बौद्ध धर्मात अनेक गोष्टी सांगितल्या जातात. चला तर जाणून घेऊया. देवांचा सावकार किंवा खजिनदार, उत्तर दिशेचा स्वामी आणि यक्ष किंकरांचा अधिपती म्हणजे कुबेर. धन आणि विलासाची देवता म्हणजे कुबेर. कुबेराने अलकापुरीची स्थापना का केली, या अलकापुरीबद्दल आख्यायिका सांगली जाते. कुबेराने ब्रह्मदेवाची वर्षानुवर्षे उपासना केल्याने प्रसन्न होऊन ब्रह्मदेवाने त्याला अमरत्व, लंकेचे राज्य आणि पुष्पक विमान बहाल केले. पुढे रावणाने त्याच्यावर स्वारी केली आणि लंका तसेच पुष्पक विमान यावर कब्जा केला. तेव्हा कुबेराने पळून जाऊन अलकापुरी येथे आपले नवे राज्य स्थापित केले. भगवान कुबेराचे भाऊबंधू कुबेराचा चैत्रात उपवन असा राजवाडाच होता, असं भागवत पुराणात सांगितलं जातं. कैलास पर्वतावर विश्वकर्माने बांधलेल्या राजवाड्यात कुबेर राहतो असंही म्हणतात. कुबेराच्या पित्याचे नाव विश्वस्व असल्याने कुबेर वैश्रवन या पैतृक नावाने आणि मातेचे नाव इडविडा असल्याने कुबेर एडविड या मातृक नावाने देखील ओळखला जातो. विश्वस्व ऋषी याच्या दुसऱ्या पत्नीचे नाव कैकसी होते. तसंच त्यांच्या पुत्राची नावे रावण, कुंभकर्ण आणि विभीषण अशी होती. तर शूर्पणखा नावाची एक कन्या होती. त्यामुळे रावण, कुंभकर्ण आणि विभीषण हे भगवान कुबेर यांचे सावत्र बंधू होते. यक्षाचा अधिपती कुबेर. हिंदू पुराणानुसार कुबेर हा यक्षाचा अधिपती समजला जातो. धनत्रयोदशी दिवशी कुबेराची पूजा केली तर धनसंपत्ती प्राप्त होते असे म्हणतात. लक्ष्मी कुबेर पूजन करण्याची आपल्याकडे प्रथा आहे. माता लक्ष्मी संपत्तीची प्रमुख देवता असून कुबेर हा देवताच्या संपत्तीचा रक्षक मानला जातो. लक्ष्मी माता संपत्तीची देवी आहे, पण संपत्तीचा हिशोब कुबेर ठेवतो. माता लक्ष्मीप्रमाणे कुबेराचे महत्त्व आहे. भगवान कुबेर यांच्याबद्दल असे सांगण्यात येते की तिरुपती बालाजींनी विवाहासाठी त्यांच्याकडूनच कर्ज घेतल्याची आख्यायिका आहे. आता तिरुपती म्हणजे साक्षात विष्णूचा अवतार. याची परतफेड म्हणून तिरुपती बालाजीला सोनं, चांदी, हिरे, मोती आदी संपत्ती दान केले जातात. काही ठिकाणी असे म्हटले आहे की महालक्ष्मी मातेला कुबेर महाराजांकडून कर्ज घ्यावं लागलं होतं. कुठे आहे कुबेराचे मंदिर? कुबेराचे स्वतंत्र मंदिर पाहण्यासाठी उत्तराखंड, मध्य प्रदेश, वडोदरा येथे आपल्याला जायला हवे. महाराष्ट्रात औरंगाबाद आणि नाशिक या ठिकाणी कुबेराचे मंदिर आहे. कुबेराची मूर्ती किंवा फोटो पाहिला तर तुम्हाला दिसेल गोरा रंग, किरीट मुकुट धारण केलेला, विशाल उदर, पिवळी वस्त्रे आणि दागदागिने यांनी सजलेली अशी ही मूर्ती असते. सोने हे सर्वश्रेष्ठ धन मानले गेल्याने कुबेराचे वस्त्र पिवळे आहे. त्यांच्या हातात रत्नपात्र आणि मुंगुसाच्या आकाराची थैली, तिला नकोली असे म्हणतात. पार्वती मातेने दिला शाप. कुबेर मुळात सुंदर होता, पण एकदा त्याने पार्वतीकडे अभिलाष दृष्टीने पाहिल्यामुळे तिने त्याला तू कुरूप होशील असा शाप दिला आणि तेव्हापासून तो कुरूप झाला अशी आख्यायिका आहे. कुबेराला वाहत नाही पैसे. कुबेराबद्दल असे सांगितले जाते की त्याला पैसे, धनसंपत्ती असे काही वाहत नाही, कारण तोच भक्तांना धन देतो अशी लोकांची भावना आहे. मात्र मंदिरात फुले वाहतात. कुबेराची दिशा ही उत्तर असून धनत्रयोदशीला त्यांची पूजा केली जाते. पितळेच्या भांड्याची खरेदी करतात. कौबेरी ही त्यांची भार्या, मणिग्रीव किंवा वर्णकवी आणि नकुल कुबर किंवा मयूरज हे त्यांचे पुत्र आणि मीनाक्षी ही त्यांची कन्या होती. जैन आणि बुद्ध धर्म कुबेराबद्दल काय सांगतात? जैन आणि बुद्ध धर्मात कुबेराबद्दल विशेष गोष्टी सांगितल्या जातात. जैन धर्मात एकूण 24 तीर्थकर आहेत. त्यापैकी 19वे तीर्थकर म्हणजे श्री मल्लिकानाथ भगवान असून या श्री मल्लिकानाथ भगवानाचे देव म्हणजे श्री कुबेर आहेत, असे जैन धार्मिक ग्रंथामध्ये लिहिले आहे. काही ग्रंथांमध्ये कुबेर हा श्री नेमिनाथ भगवान या तीर्थकराचा यक्ष मानला जातो. त्यांच्या मते कुबेराला 4 मस्तक आणि 8 हात असतात. तर बौद्धांच्या मते कुबेर हा धर्मपाल
पीतवर्ण आणि त्रिशूलधारी आहे. पुष्पक हत्ती किंवा सिंह हे त्यांचे वाहन. वसुंधरा ही शक्ती आणि मंगूस हे त्यांचे अभिज्ञान चिन्ह आहे. त्याने नागावर विजय मिळवल्याने त्यांचे एक प्रतीक म्हणा तो मुंगूस धारण करतो, असे लामा समाजात मत आहे. प्राचीन काळी महाकोशकात कुबेरपूजा प्रचलित होती. कुबेराची 3 वाहने सांगली जातात. कुबेराला जमिनीवरच्या धनाची माहिती मुंगूस देतो, पाण्यातल्या धनाची माहिती मासा, तर आकाशातल्या धनाची माहिती पांढरा अश्व देतो. चांगल्या मार्गाने धन कमवले तरच टिकते. कुबेराची मूर्ती किंवा कुबेर यंत्राची स्थापना उत्तर दिशेला करतात. जो शुद्ध आणि संयमित राहतो त्याला धनसंपत्ती कुबेर प्रसन्न होऊन धनासह सर्व गोष्टी प्रदान करतो असे मानले जाते. कुबेराची मूर्ती म्हणजे मांगल्य, भरभराट, ऐश्वर्य यांचं प्रतीक आहे. याच प्रतीकांमधून आपणास हाच बोध घ्यायचा आहे की कोणतंही काम आपण श्रद्धेने, निष्ठेने, प्रामाणिकपणे करायचं आहे. तुम्ही चांगल्या मार्गाने धन कमावले तर ते तुमच्याकडे टिकून राहते आणि त्यांची भरभराट होते.